नाही त्याच्यावर बहिष्कार कालच बैठकीतले मराठा समाजानं निर्मल कुमार फडकुले सभागृहात सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमाला ह्याच्या पुढे मनोहर सपाटेंना कोणीही बोलवणार नाही, जे बोलवतील त्यांच्यावर सुद्धा बहिष्कार टाकण्यात येईल। वारंवार मराठा समाजाची बदनामी करणाऱ्या मनोहर सपाटे यांच्यावर समाजाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। जो व्यक्ती मनोहर सपाटे याला कार्यक्रमास बोलवेल त्याच्यावर देखील मराठा समाज बहिष्कार घालेल असा निर्णय समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आला। सोलापूरचे प्रथम नागरिक राहिलेले माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर अज्ञात महिलेकडून 2 दिवसांपूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे। सपाटे यांच्यावर यापूर्वी देखील बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे। मराठा समाज सेवा मंडळ संचलित असणाऱ्या शिक्षण संस्थेचे सपाटे हे प्रमुख आहेत। त्यामुळे सपाटे यांच्या माध्यमातून मराठा समाजाची बदनामी होत आहे। त्यामुळे समाजाने आता सपाटे यांच्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे। विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेले सपाटे यांच्या पोस्टरला जोडे मार करत सकल मराठा समाजाने सपाटे यांचा निषेध नोंदवला। मराठा समाजाने हे आंदोलन ज्या लॉजमध्ये सपाटे यांनी महिलेचा विनयभंग केला त्या शिवपार्वती लॉज समोर जमून मनोहर सपाटे यांच्या पोस्टरला जोडे मार केले। यावेळी सपाटे यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मराठा समाजाच्या उन्नतीसाठी बाबासाहेब गावडे यांनी आपल्या मालकीची जमीन मराठा समाजाला दिली आहे। या जमिनीवर सांस्कृतिक भवन उभा करण्यात आले आहे। त्या सांस्कृतिक भवनाला मनोहर सपाटे यांचे मनोहर सांस्कृतिक भवन असे नाव देण्यात आले आहे। ते नाव आज सकल मराठा बांधवांनी काढून टाकले। समाजासाठी योगदान देणारे बाबासाहेब गावडे यांच्या नावाचा बोर्ड देखील समाज बांधवांनी या भवनावर अडकवला आहे। अनेक गुन्हे दाखल असलेल्या मनोहर सपाटे याच्यावर MPDA कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सकल मराठा समाज बांधवांनी पोलीस आयुक्त M. राजकुमार यांची भेट घेऊन तशी मागणी केली आहे। ज्या मराठा समाजाच्या संस्थेवर सपाटे चेअरमन म्हणून आहेत त्या संस्थेचे मागील 15 वर्षांपासून ऑडिट झाले नाही। सपाटे यांच्यामुळे समाजाची बदनामी होत आहे। सपाटे यांना जरा जरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी समाजाच्या संस्थेचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली। मागणी आहे या मनोहर सपाटेंनी जी सोलापूर शहरामध्ये बेकायदेशीर जी शाळेच्या माध्यमातून जी अतिक्रमण केले असतील किंवा काय म्हणतात त्याला शाळेत भरती असेल किंवा शाळेतल्या महिलावर अत्याचार केला आहे, या अत्याचाराच्या समोर यायला कोण नव्हतं, पण ह्या बाईंनी ती अत्याचाराची घटना बाहेर सोडली। त्यामुळं मराठा सेवा समाजाची बैठक मराठा समाजाची निंदा नालस्ती झाली, म्हणजे समाजाच्या वतीने बदनामी झाली। मराठा समाजाची बदनामी झाली। छत्रपती शिवाजी महाराज त्या शाळेचं नाव असल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा बदनामी होत आहे आणि हे मराठा समाजाला न बघवण्यासारखी गोष्ट आहे। त्या माध्यमातून आज आम्ही सोलापूर शहरामध्ये आत्ता बघितलं, आपण त्याला जोडे मारो आंदोलन केलं आणि समाजभूषण बाबासाहेब गावडे यांनी ही शाळा कुठल्याही अटी न घालता एकच अट घातली की आमचे जुने जे लोक होते, येतू माने असतील, दिलीप कोल्हेचे वडील असतील, नीलकंठ काकडे सर असतील, पुन्हा दामो बदले, साळुंके, सोमदळे दादा, ह्या सर्वांनी ही शाळा जी उभा केली ती ते शाळेला पै खर्च करून ही शाळा उभा केली। त्याच्यासाठी ते आता तुम्ही एक चांगलं काम करता समाजाचं म्हणून ही गावडे मंगलकाराची जागा संस्थेला दिली, तर या गावडे मंगलकार त्या समाजभूषणाचं नाव बाजूला करून स्वतःचं नावसुद्धा त्यांनी या शाळेला दिले। त्याबद्दल आज त्यांच्या शाळेची सुद्धा आम्ही नावाची मोडतोड केलेली आहे। त्याचा निषेध करण्यासाठी काल निर्मल कुमार फडकुले सभागृहात मराठा समाजाच्या वतीनं बैठक घेण्यात आली। त्या बैठकीमध्ये अनेक ठराव करण्यात आले की ह्या माणसावरती मराठा समाजाने बहिष्कार घालावं। छत्रपती शिवाजी महाराज प्रशाला आहे, ती प्रशालासुद्धा जुन्या लोकांनी उभा केला आहे। सोमदळे दादा असू दे, साळुंके साहेब असू दे, दिलीप भाऊचे वडील असू दे, अशा अनेक लोकांनी पै गोळा करून शाळा उभा केलेला आहे। परंतु ती शाळेतल्या शिक्षकांना शिपायांना लाखो रुपये त्यांच्या नावावर कर्ज काढून रोख पैसे स्वतः घेऊन त्यांना कर्जात ढकललेला आहे। छत्रपती शिवाजी प्रशाला जी महाराजांच्या नावाने शाळा आहे, जी समाजाची शाळा आहे, 376 सारखे विनयभंगासारखे 354 सारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल असून त्यांनी तात्काळ जरा जरी लाज शिल्लक असेल त्यांची, ज्या समाजाच्या नावावर ही शाळा आहे त्या समाजाची आपल्यामुळं बदनामी होत असेल तर आपण बाजूला सरकलं पाहिजे। या भूमिकेतून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, जर लाज असेल तर, नसेल तर आत्तापर्यंत बिनलाजीसारखंच राहिलेत त्यांनी, तातडीनं त्यांनी राजीनामा द्यावा आणि बाजूला सरकावं। त्या काय संस्थेत आम्ही कोण नाही आहे, पण आज त्यांच्यामुळं मराठा समाजाची सगळीकडे छीतू व्हाले, बदनामी व्हाले। तातडीनं त्यांनी त्यांच्या बाकीच्या संचालकांनी उठाव करून
त्यांची त्यातनं हकालपट्टी केली पाहिजे आणि लवकरात लवकर एवढे जास्त गुन्हे असतानाही CP साहेबांनी आत्तापर्यंत त्यांना का मोकाट रान सोडलं त्याचा सुद्धा जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आता आम्ही CP साहेबाकडे चाललो. भरपूर दारूची दुकानाचं रस्त्यानं प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्ही पिता का? जर निर्व्यसनी माणूस असेल, चांगला असेल, संस्था चालवतो म्हटल्यावर त्याला पण एक तत्व आहे, आचारसंहिता आहे. सोलापूर शहराचं प्रथम नागरिक म्हणून ज्याने काम केलं त्याला काय आचारसंहिता आहे का? कुणाला पण करतात. त्या पक्षाला कळलं 24 तासाच्या आत पक्षानं हकालपट्टी केली. तसं ह्या संचालक मंडळाला सदस्यांना पण सगळं कळलंय, पण दहशत एवढी आहे की धाडस कोण करत नाही. पण मराठा समाज एकत्र आला आणि ते धाडस करायला आहे. निश्चित त्या विषयावर 5 तारखेला CM सोलापुरात आहेत. एक शिष्टमंडळ त्यांना सुद्धा महिला कर्मचाऱ्यांच्या शाळेतलं भेटणार आहे. त्याच्यावर बहिष्कार कालच बैठक घेतली मराठा समाजानं निर्मल कुमार फडकुले सभागृहात. सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमाला ह्याच्या पुढे मनोहर सपाटेंना कोणीही बोलवणार नाही. जे बोलवतील त्यांच्यावर सुद्धा बहिष्कार टाकण्यात येईल.